ठाकरेंसोबत शरद पवार आणि काँग्रेस जाणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जनताच ठाकरे बंधूंना धडा शिकवेल असंही शिरसाट यांनी म्हटलं. तर काहीही झालं तरी बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकणार असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेपुरती उबाठा, मामू आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यांच्याबरोबर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी हे राहणार नाही, हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून यामध्ये नवीन काही चमत्कार घडतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तरी राजसाहेब ज्या ज्या गोष्टीवर अडलेले आहेत त्याच्यातून आणखीन तोडगा निघालेला नाही. जागा वाटपाची घोषणा करा, युती करा, त्याला आमचा काही विरोध असण्याचं काही कारण नाही किंवा त्याच्यावर भाष्य करण्याची काही आवश्यकता पण नाही. आता जनताच काही दिवसातच तुम्हाला ठरवेल की या मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे. परंतु निश्चित आम्हाला खात्री आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर असेल. ते तर किती दिवसापासून सुरू आहे. उद्या घोषणा होण्याची तो याच्यापूर्वी घोषणा खूप वेळा झाली आहे. आमच्या शुभेच्छा आहे, आमच्या शुभेच्छा आहे माननीय राजसाहेबांना, माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे. पारिवारिक शुभेच्छा आहे. आपल्या लग्न कार्यात एकत्र यावं, घर म्हणून एकत्र यावं, त्यांचा तो अधिकार आहे. भाऊ एकत्र येणे राज्याच्या जनतेकरता चांगला आहे. पण राजकारणामध्ये एकत्र येणे हे मला वाटतं थोडं ढोंगीपणा आहे. मला सांगा, राजसाहेब उद्धव साहेब वेगळे कोणत्या कारणाने झाले? काही भावबंदीचे वाद झाले का? राजकारणाकरता वेगळे झाले होते. आता राजकारणाकरता पुन्हा एकत्र येत आहे. आमच्या शुभेच्छा आहे.